कशी काय बांधली गेली तुमची रेशीम गाठ? आमचं अरेंज मॅरेज होतं. जस्ट 3rd MBBS ची फायनल एक्झाम दिलेली आणि भावानी जाऊन त्यांना अप्रोच केलं की यू कॅन कम इन, येऊन बघा, बहीण आहे माझी. आणि मग ते आले. मी जस्ट देऊन आलेली एक्झाम, मला माहीत नव्हतं ते येणार होते. गंमत सांगतो आता, ही जी रेशम गाठ आहे ही ऑलरेडी ठरलेली होती. आपण असंच, कारण ह्या सर्व दे आर मेड इन हेवन आणि ते ओनली गेट एक्झिक्युटेड ह्या आपल्या तलावाचे. तर गंमत अशी झाली की मी आणि माझी आई आम्ही यांच्या घरी गेलो. हा इतर म्हणजे प्रेक्षकांना याच्यातून काहीतरी मिळण्यासारखं आहे. आम्हाला आय वॉज एक्सायटेड, म्हटलं पाहूया तरी पाहायला मिळेल. आणि गंमत अशी झाली की शी वॉज नॉट देअर. आणि म्हणजे आता आमचे सासू आणि सासरे ते दोघं आले आणि द आयडिया वॉज विच इज राईट, त्यांना अगोदर मुलाला पाहायचं होतं आणि वन्स दे अप्रूव्ह म्हणजे ओव्हरऑल मग ते मुलींना इंट्रोड्यूस करायचे. आय रिअलाइज लेटर what this is, I think, but I was happy eventually. मला वाटतं माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये आय विल अप्लाय द सेम फॉर्म्युला. सो आय वॉज लिटल वरीड बिकॉज माइन वॉज द फर्स्ट जनरेशन. माझं पहिलं जनरेशन होतं डॉक्टर आणि ह्यांचं म्हणजे तफावत मध्येच होती. आणि कोणीतरी मला सांगितलं होतं की लग्न हे दोन व्यक्तींमध्ये नसून अरेंज, हे दोन कुटुंबामध्ये होत असतं. म्हटलं बापरे हे कसं होणार. माझा जो मेहुणा आहे, he is also a doctor. He took a fancy, said no, this is the boy आणि we cannot miss him. असं नंतर मला कळलं. आणि मग यांच्याकडची काही प्रतिष्ठित, आता प्रतिष्ठित मध्ये कोण असावं, ह्यांनी चक्क मला येऊन आपले संगीत सम्राट नौशाद अली साहेबांच्या समोर, कारण सासऱ्यांचे ते बॅडमिंटन मोहम्मद रफ असं आणि मजलू सुलतान, त्यामुळे विसंगती अजून वाढली. अँड देन आय वॉज इन अ फिक्स. मग घरी आल्यावर आई मला म्हणाली की बघ की असं काही नाही आहे, तू कोणत्याही बाबतीमध्ये कमी नाही आहे आणि मी तुला लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि यू विल तू कुठेही मॅच होशील आणि ते तिकडचं काय आहे त्याच्यावर जाऊ नकोस, यू लुक ॲट द गर्ल. आणि मग त्यामध्ये मग मी हो म्हणालो आणि देन इट वॉज. पण लेट मी टेल यू, मला हे अरेंज मॅरेज आहे नंतर असं केव्हा वाटलंच नाही. आता 22 वर्ष झाली लग्नाला. चला, आता 3 वर्षांनी तुम्ही 25 वर्ष साजरी करणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या दुसऱ्या जोडीकडे वळूया. हमतुम जोडीला